पिहू घरी किचनमध्ये असते. तिने सागरसाठी एवढ्या मेहनतीने बनवलेला टिफिन ती अनपॅक करत असते. तेवढ्यात राजेश तेथे येतो. पिहूला म्हणतो, तू तुझा विचार बदललास का? ती म्हणते नाही, पण सागरच हॉस्पिटलमधून पळून गेला आहे, मग या टिफिनचा काय उपयोग नाही. राजेश म्हणतो, सागर खरंच वेडा आहे. तो पिहूला म्हणतो, तू सागरच्या घरी जाऊन त्याला भेटायला पाहिजेस. तो निघून जातो. पिहू याचा थोडा विचार करते आणि सागरला भेटायला त्याच्या घरी जाते. सागर घरी जखमेची पट्टी बदलत असतो. त्याची हाऊसकीपर येऊन त्याला म्हणते, तुम्हाला पिहू भेटण्यासाठी आली आहे. हे ऐकून सागर मनातून खूप आनंदी होतो. तो पट्टी बदलण्याचं काम तसंच सोडून बाहेर येतो. पिहूला पाहून तिला म्हणतो, तुला माझी खूपच आठवण आली वाटतंय, म्हणून मला भेटण्यासाठी घरी आलीस तू. आठवण आणि तुझी? मला तुझ्यासारख्या माणसाची कशाला आठवण येईल? पिहू सागरकडे तोंड फुगून बोलते. सागर म्हणतो, मग कशाला आलीस इथं? पिहू म्हणते, तू माझा जीव वाचवला होतास ना, म्हणून मी तुझ्यासाठी टिफिन घेऊन आले होते. टिफिन ठेवून पिहू निघते. सागर पटकन तिचा हात पकडतो. सागर, तू हे काय करतोयस? तू हात सोड माझा आणि मला जाऊ दे. पण सागर पिहूला जाऊ देत नाही. पिहू तिचा हात सोडत असते. चुकून तिचा हात सागरच्या जखमेवर लागतो. तो जोरात ओरडतो. पिहू त्याला सॉरी म्हणते. त्याच्या पट्टीवर अगोदर थोडं रक्त लागलेलं असतं. पिहूला वाटतं हे तिच्यामुळेच झालं आहे. सागर या गोष्टीचा फायदा घेत काहीच बोलत नाही. जाऊन चेअरवरती बसतो आणि पिहूच्या समोर रागातच हाताची ड्रेसिंग करायला लागतो. हे पाहून पिहूला वाईट वाटतं. ती उठते आणि सागरची ड्रेसिंग करायला लागते. सागर तेथून उठतो. ती त्याला पुन्हा खाली बसवते. पिहू त्याच्या जखमेवर बोटाने दाबते आणि म्हणते, दुखते का? सागर म्हणतो, मला गोळी लागली आहे म्हटल्यावर दुखणार नाही का? हे पण चांगलंच आहे, यामुळे तू माझ्या जवळ तरी आलीस. पिहू ड्रेसिंग करते आणि जायला निघते. सागर पिहूला म्हणतो, आता कुठे चाललीस? ती म्हणते, माझ्या घरीच जाणार आहे. तू असं का विचारतोय मला? सागर पिहूला थँक्स म्हणतो, तू माझी एवढी काळजी आणि विचार केल्याबद्दल. ती सागरला म्हणते, मी तुझ्यासाठी एवढं सगळं केलं कारण तू माझा जीव वाचवला होतास म्हणून. तू यासाठी काही उलटासुलटा विचार नको करूस. पिहू तिच्या फ्रेंड राजसोबत डिनर करण्यासाठी जाते, पण त्याची गर्लफ्रेंड तिथे येऊन खूप तमाशा करते. पिहूला थप्पड पण मारते. ती घरी येऊन तिच्या मम्मीला सगळं सांगते. राज तिच्या मम्मीची माफी मागतो. तिला म्हणतो, ती माझी एक्स गर्लफ्रेंड होती. पिहूची मम्मी पण त्याला माफ करते. सागर पिहूला कॉल करतो. कुठे आहेस तू? किती वेळ झाला? मी तुझी वाट पाहतोय. तू माझी कशाला वाट पाहतोय? पिहू म्हणते, अगं माझ्या जखमेतून रक्त येतंय, त्याचं ड्रेसिंग करायचं होतं, ते तूच करणार आहे. एवढं बोलून सागर कॉल कट करतो. पिहू ही पटकन उरकते आणि सागरच्या घरी यायला निघते. पिहू सागरसाठी टिफिन घेऊन आली होती. ती सागरला म्हणते, जेवण करून घे. सागर पिहूला पण त्याच्यासोबत जेवण करण्यास सांगतो, पण ती नाही म्हणते. तुला तुझ्या नवऱ्याचा चेहरा पाहूनच पोट भरलं वाटतं. हे ऐकून पिहूला त्याचा राग येतो. ती तेथून जायला निघते. सागर तिला म्हणतो, माझा हात खूप दुखतोय, मी माझा हात हालू पण शकत नाही. अशा अवस्थेत मला असं कसं काय सोडून जाऊ शकतेस? पिहू त्याच्याजवळ जाते आणि म्हणते, मला वाटते तुला तुझ्या डोक्याचा चेकअप करायला पाहिजे, कारण तू वेडा व्हायला लागला आहेस. तो म्हणतो, जर मी वेडा असेल तर तू माझ्यावर प्रेम करतेस हो ना? पिहू म्हणते, तू तुझी बकवास आता बंद कर, मला खूप इरिटेट होतंय. सागर एकदम लहान मुलांप्रमाणे पिहूला म्हणतो, मला खूप भूक लागली आहे, माझी मदत कर ना. हे ऐकून पिहू सागरला जेवण वाढते. त्याला म्हणते, तुझा हात खरंच दुखत असेल तर तू हॉस्पिटलमध्ये जायला हवं. सागर तिला म्हणतो, मी ठीक आहे, मला हॉस्पिटलला जाण्याची गरज नाही. पिहू सागरला म्हणते, तू तर आत्ताच म्हणाला होतास ना, मी हात पण हलवू शकत नाहीस.
तू खोटं बोलतोय. पिहू तेथून जायला लागते. सागर तिचा हात पकडतो, तिला थांबवतो. अगं खरंच माझा हात दुखतोय. ती त्याचं काहीच ऐकून घेत नाही. सागर पुन्हा तिला फोर्सफुली किस करतो. पिहू सागरला धक्का देते. तिचा हात चुकून सागरच्या जखमेवर लागतो. सागर जोरात ओरडतो, त्यामुळे सागरचा हात दुखू लागतो. सावनी राजेश जवळ जाते. त्याला म्हणते, तू तुझ्या नवीन सेक्रेटरीला कामावर का ठेवलं नाहीस? तिला माघारी का पाठवलंस? राजेश काहीच बोलत नाही. सावनी राजेशला म्हणते, तुला काही बोलायचंच नसेल तर मी जाते. सावनी तेथून जायला निघते. राजेश मागून येऊन सावनीला मिठी मारतो. तो तिला म्हणतो, प्लीज तू मला सोडून जाऊ नकोस आणि मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. सावनी म्हणते, तुला माहिती आहे मी इथं कोणत्या कारणाने आले होते आणि आता माझं काम पूर्ण झालंय. एवढं बोलून सावनी जाते. तिच्या जाण्याने राजेश एकदम उदास होतो. पिहू सागरच्या जखमेची ड्रेसिंग करत असते. सागर तिला म्हणतो, मी आयुष्यात खूप दुःख पाहिलंय, पण फरक एवढाच आहे की मी मेलो नाही. पिहू म्हणते, सगळ्यांचा भूतकाळ असाच असतो, म्हणून भूतकाळ विसरून वर्तमानात जगलं पाहिजे. हे ऐकून सागर तिला म्हणतो, तुला मला शिकवायची काही गरज नाही आहे. पिहू त्याला म्हणते, माझा काही चुकीचं इंटेन्शन नाही आहे, मी फक्त तुला समजावित होते. हे ऐकून सागर चिडतो आणि तो पिहूला पकडतो आणि बेडवर धक्का देतो. तो तिचे दोन्ही हात पकडतो. तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो. ती सागरला धक्का देते, पण त्याने तिला घट्ट पकडलेले असते. पिहू त्याच्या जखमेवर दाबते. तो सागर तिला सोडतो आणि बाजूला होतो, पण त्याच्या जखमेतून रक्त यायला लागतं. सागरला खूप वेदना होतात. ती सागरला अशा अवस्थेत पाहू शकत नव्हती. ती पटकन त्याची जखम पाहायला जाते. याचाच फायदा घेऊन सागर पिहूला किस करतो. ती त्याला धक्का देते आणि बाजूला होते. सागर म्हणतो, तुला माझी किस आवडली नाही? पिहू म्हणते, ही किस नव्हती, जबरदस्ती होती. तुला नाही आवडली तर माझी किस मला परत दे.